चकाचक झाली आहे, तुम्ही बघितलीच असेल. आणि जरा मी पण जरा चकाचक होतो. उद्या जायचं आहे म्हटल्यावर जरा डिसेंट असलेलं नेहमी चांगलं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण परत नवीन ठिकाणी चाललो आहे, नवीन काहीतरी बघायला. डेफिनेटली कसाऱ्याच्या आसपास खूप लोकेशन आहेत. तर कसाऱ्याला जाऊन आपण कसाऱ्याला नक्की कुठल्या लोकेशनला जाऊ हे तिकडे जाऊन डिसाईड करू. कारण का आता कुठली लोकेशन चालू आहे, कुठली नाही आहे, का न्यू रूलप्रमाणे गव्हर्मेंटच्या तसंच गावकऱ्यांनी काय रूल्स लागू केले आहेत, तिकडे जायला देतील की नाही देतील हे आपण तिकडे जाऊन डिसाईड करू. पण डेफिनेटली आज आपण तुम्हाला एक नवीन लोकेशन. मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाला निघालेलो आहे. बघू आता आपल्याला कुठे काय काय आणि कितपत मजा येईल, कसाऱ्यापर्यंत कसा प्रवास होईल, काय काय बघता येईल. नेहमीचा रस्ता आहे, ते इतकं नवीन दाखवण्यासारखा नाही. पण जर त्याच्यात काय नवीन आढळल्यास आपण नक्की दाखवणार आहोत तुम्हाला. काही ॲडव्हेंचर किंवा काही थ्रिल झाल्यास तर आपण नक्की शेअर करू. आता मी जाणार आहे पेट्रोल भरायला, त्यानंतर पुढे प्रवास सुरू करतो. पेट्रोल 87 रुपीज .97, अप्रॉक्सिमेट 90 रुपये. काय करणार, प्रवासही महाग झाला आणि आनंदही तेवढाच. लास्ट टाइम 716ला पेट्रोल भरलेलं फुल टाकी. आज 10 लिटर पेट्रोल भरलं आहे. 3 लिटर अजूनही गाडीत आहे आणि 6000 कंप्लीट झाले आहे. बऱ्यापैकी एव्हरेज आहे गाडीचा. तर आपला चहा नाश्ता झालेला आहे आणि आपण आपल्या पुढे कसं हो 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 नाही पुढचं बघायचं, रेकॉर्ड करायचं, रेकॉर्डिंग होते काय आणि लोकांना दाखवायचं. असं आहे काय? अच्छा अच्छा, कुठे कुठे गेलो ते असं आहे काय? अच्छा. चला, तर आपण इकडून नाश्ता करून निघालो. आपल्या इकडच्या लोकांनी बाय बाय केला आहे आणि आता आपण डायरेक्ट कसाऱ्याला जाणार आहोत. कसाऱ्याला नाश्ता थांबू आणि तिकडून पुढे बघू आपली लोकेशन नवीन. येऊन मॅगडीला थांबलो शहापूरला, जिथे आपण नाश्ता करणार आहोत. आणि ही माझी 5th टाईम असेल कंटिन्युअसली, का जेव्हा पण आलो आहे मॅगडीलाच थांबलो आहे खायला. कारण का व्हरायटी आहेत आणि संडे म्हटलं नॉनव्हेज भेटतं. आणि आज थोडी गर्दी कमी आहे, कारण का खूप लवकर पोचलो आहे मी. आता टाईम झाला 8:15, 8:15 वाजले, 8:15 8:30 वाजले असतील. आणि पुढे एन्जॉय करू. हो, हिचा इंट्रो राहिला आहे, आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. ही निकिता जी मला जॉईन झाली आज, माझ्या आजची पहिल्यान. आणि ही ट्रीट आज तिच्याकडून नाही आहे, कारण टी बेस आहे. माझ्याकडून ट्रीट बोल. ओ, मला पैसे रिटर्न येणार आहेत. थँक्यू गाईज, थँक्यू बोला हिला, थँक्यू. मित्रांनो, आपला नाश्ता झालेला आहे. आपण आता आपल्या पुढच्या लोकेशनला जाऊ एक्झॅक्टली. तर इकडे 3-4 वॉटरफॉल आहेत, त्यापैकी एका वॉटरफॉलला व्हिजिट करू. तर बघूया कोणता चालू आहे, त्याप्रकारे आपण तिकडचा इन्फॉर्मेशन घेऊ. चल, नाश्ता करून निघालो आपण आणि आपण पुढे आता बघू. आपल्याला 3-4 लोकेशन आहेत कसाऱ्याला, म्हणजे कसाऱ्याच्या थोडं पुढे भंडारवाडामध्ये.
घोटी शिर्डीच्या रोडला जात आहे. आता भंडारदराला इकडून हा वेस्ट वे आहे. तो हा एक सर्व्हिस रोड आहे जो डायरेक्टली घोटी शिर्डी रोडला जॉईंट होतो आणि तोच पुढे आपण अगोदर घोटी शिर्डीच्या रोडच्या अगोदर राईट मारणार आहोत. रूटला पोचलेलो आहोत आणि हा रूट पुढे भंडारदरा कॅम्पिंगला पोचला जातो. तिथे लेफ्ट साईड कॅम्पिंग होतात, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. तसंच आता आपल्याला तिकडे खूप सारे वॉटरफॉल आहेत. त्यापैकी पहिला आपला अंब्रेला वॉटरफॉल आहे. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे. पहिला जिथे अंब्रेला वॉटरफॉल म्हणतात तुम्ही जेव्हा दाखवतो, पण प्रॉब्लेम असा आहे की सध्या पाऊस नाही आणि डॅमचं पाणी सोडलेलं नाही. हा वॉटरफॉल भंडारदरा डॅमला लागूनच आहे. तर सध्या त्याच्यावर थोडंफार वाहणारे झरे आहेत धबधब्यासारखे. त्या व्यतिरिक्त त्या वॉटरफॉलला जो म्हणतात त्याला जास्त पाणी नाही. आणि हा स्पेशली जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा खूप अप्रतिम दिसतो हा वॉटरफॉल. मी सध्या तो लोकेशन दाखव तुम्हाला जिथे ज्याला अंब्रेला वॉटरफॉल असं म्हणतात. हा जर समोर बघाल तर अंब्रेला वॉटरफॉल आहे. ह्याला अंब्रेला वॉटरफॉल ह्यासाठी म्हणतात की तो कविंगमध्ये आहे आणि जेव्हा पाणी डॅमचं सोडलं जातं तर मोठ्या प्रमाणात ते पूर्ण तिन्ही साईडने फ्लो होऊन पाणी खालच्या बाजूला येतं आणि तेव्हा एक अंब्रेलाचा एक आकार बनतो छत्रीसारखा एका साईडने आणि खूप मस्त वाटतं हे बघायला. आणि हा समोर डॅम आहे आणि इकडे खालच्या साईडला ती लेक आहे जी वाहत जाते पुढे आणि हा आजूबाजूचा परिसर. वॉटरफॉलला पोचलेलो आहे आणि इकडे रूल लावलेले आहेत. तर त्या सगळ्या नियमांचं पालन करून आपण गेटमधून आत एंट्री करणार आहोत आणि पुढे वॉटरफॉल एन्जॉय करणार आहोत.
लोकेशनला पोचलो आहे आणि हा इकडचा पॉईंट आहे पर्यटनासाठी, जिथे प्रत्येकजण येऊन इकडे एन्जॉय करतो. आणि हा एक पॉईंट मावला जिथे लोक फोटोज काढू शकतात, व्हिडिओज काढू शकतात, तुम्ही बघू शकता. आणि बॅक साईडला माझ्या रंधा वॉटरफॉल आहे, जो इकडे प्रत्येकजण एन्जॉय करायला येतो. तसंच तुम्हीही येऊ शकता, कारण का हा सध्या पर्यटनासाठी ओपन झालेला आहे. बट इकडे काही नियम्स आणि अटी आहेत, जसं आपण पहिल्यापासून सांगत आलो. तुमच्याकडे मास्क राहते, जर मास्क नसेल तर एक प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग, स्वतःची केअर करणं आणि सॅनिटायझेशन असणं प्रॉपरली गरजेचं आहे. कारण आपल्यामुळे इकडच्या गाववाल्यांना त्रास होऊ नये हीच आपली अपेक्षा आहे. तसंच गव्हर्नमेंटचाही तोच रूल आहे. त्यामुळे जर तुम्ही येणार असेल तर नक्की या, पण प्रॉपरली सोशल डिस्टन्सिंग आणि सगळे नियम पाळून तुम्ही इकडे येऊ शकता. पुढे मी तुम्हाला इकडच्या आजूबाजूचे परिसराचे व्ह्यू दाखवतो, जे खूप सुपर्ब आहे, जबरदस्त आहे, जे तुम्ही एन्जॉय करू शकता. रंधा वॉटरफॉल जो नॉर्मली कमी पाणी असतं, पण आता धरणाचं पाणी सोडल्यामुळे जरा फुल झालेलं आहे, जरा पाणी जास्त आहे. पण इकडचा व्ह्यू बघायला खूप मस्त आहे. बघतो बॅकग्राऊंडला किती मस्त वाटतं आहे लोकेशन. तुम्ही नक्की या लोकेशनला एकदा व्हिजिट करा. पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत. आणि तुम्हाला तो कसा वाटला आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल की कसं यायचं आहे, काय यायचं आहे, इकडचे रूल रेग्युलेशन, काही प्रॉब्लेम्स, तुम्ही नक्की मला क्वेश्चन्स करा. मी तुम्हाला त्याचे आन्सर आणि इन्फॉर्मेशन तर नक्की देईन. व्हिडिओ पूर्ण बघितला तुम्हाला इकडचं रूटही भेटेल की कसं यायचं आहे. भंडारदरामध्ये खूप फेमस लोकेशन आहे आणि इकडे खूप लोक येत आहेत. सध्या तरी मुंबईकडून एवढी लोकं नाही आहेत, पण आजूबाजूच्या गावची लोकं खूप एन्जॉय करायला येत आहेत. तुम्ही या, रिलॅक्स व्हा आणि आपला मेंटल स्ट्रेस कमी करा. कोरोना आहे, मान्य आहे, पण स्वतःची सिक्युरिटी घेऊन जर तुम्ही प्रॉपरली येत असाल तर तुम्हाला ह्याची घाबरायची भीती नाही आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्ह्यू एन्जॉय करा.